आज आपण पाहणार आहोत बालशिवबांनी त्यांचे पहिले शौर्य. एक असा प्रसंग जिथे लहान वयातच दिसून येतो भविष्यातला महान राजा. शिवनेरीच्या कड्यावर जन्मलेले ते बालक फक्त आईच्या कुशीत वाढत नव्हतं, ते इतिहासाच्या कुशीत घडत होतं. राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून शिवबांच्या मनात रुजत होता धर्म, न्याय आणि स्वाभिमान. लहान वयातच शिवबा मावळ्यामध्ये मिसळू लागले, डोंगर दऱ्यामध्ये फिरू लागले, किल्ल्यांचे मार्ग, घाट, पायवाटा ओळखू लागले. हे सगळं फक्त खेळ नव्हतं, तो होता भविष्यातल्या रणनीतीचा पाया. खेळताना देखील शिवबा राजा प्रजाचा खेळ खेळायचे, पण त्या खेळातील दिसायचं नेतृत्व, शिस्त आणि न्याय. एक दिवस मावळ्यांच्या मुलामध्ये खेळ सुरू होता, पण काही मोठ्या मुलांनी लहान मुलावर अन्याय सुरू केला. सगळे गप्प होते, कोणीच पुढे येत नव्हतं. तेव्हाच एक आवाज घुमला, हा अन्याय आहे आणि तो थांबायलाच हवा. तो आवाज होता शिवबांचा. शिवबांनी पुढे त्या मुलांना रोखलं, त्यांना समज दिली आणि ठामपणे सांगितलं, राजा तोच जो न्याय देतो. त्या दिवशी फक्त खेळ संपला नाही, तर एक सिंह जन्माला आला. शिवबा फक्त तलवार चालवायला शिकत नव्हते, ते लोकांच्या मनावर राज्य करायला शिकत होते. त्यांची नजर किल्ल्यांवर होती, पण मन मात्र प्रजेसाठी धडपडत होतं. डोंगरदऱ्यात त्यांचे मित्र होते, मावळे त्यांचे बळ होते आणि जिजाऊंचे संस्कार त्यांची खरी ताकद होती. बालपणातला तो छोटासा प्रसंग, पण त्यात दडलं होतं स्वराज्याचं बीज. जिथे इतर मुलं फक्त खेळ खेळत होती, तिथे शिवबा इतिहास घडवत होते. बालपणातला तो छोटासा प्रसंग, पण त्यातच होतं स्वराज्याचं भवितव्य. शिवबा फक्त वाढत नव्हते, ते घडत होते हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार. पुढील भागात पाहू दादोजी कोंडदेव आणि शिवबांचे कठोर प्रशिक्षण. अशा स्वराज्य कथा पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. जय भवानी, जय शिवराय.